महायुतीचं जागा वाटप फायनल होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सागर बंगल्याला विशेष महत्त्व आलेलं दिसतंय। भाजपसह महायुतीमधला तिढा सोडवण्यासाठी फडणवीस आता स्वतः मैदानामध्ये उतरलाय आणि या सगळ्याबरोबर विदर्भातील जागांचा आढावा आणि महायुतीमध्ये नव्यानं येत असलेल्या मनसेमुळे होणारे परिणाम या सगळ्यावरती सुद्धा फडणवीसांचं लक्ष आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठींचं सत्र। महायुतीतला तिढा सोडवण्यासाठी फडणवीस मैदानात। भाजपासह अजित पवारांच्या मतदारसंघांकडेही लक्ष। शिंदेंची शिवसेना मनसेसाठीही समाधानकारक तोडगा। उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे करते धरते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्या 2 दिवसांपासून नेत्यांचीही अशी गर्दी वाढली। भाजपासह महायुतीत ज्या मतदारसंघात तिढा आहे त्या मतदारसंघातले नेते फडणवीसांकडे धाव घेताना दिसतात। महायुतीतलं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे। अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीत चुरस दिसते। काही जागांवर भाजपा तर काही जागांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात येतो, तर काही जाहीर झालेल्या जागांवर उमेदवारांवरून तिढा दिसतो। माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील रामराजे निंबाळकर आणि भाजपचेच धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत। मंगळवारी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रणजितसिंह निंबाळकर, रामराजे निंबाळकर, जयकुमार गोरे, अजित पवार, श्रीकांत भारतीय यांची बैठक पार पडली। या बैठकीनंतर माळशिरसचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते उत्तमराव जानकर हेही सागर बंगल्यावर दिसले। त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली। माढ्याचा तिढा सुटल्याचा दावा करण्यात आला, तर रामराजेंनी मात्र तोडगा निघालेला नाही हे स्पष्ट केलं। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करत कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माढा मतदारसंघात फिरतोय। आम्ही लोकभावना काय आहे, जनतेची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये। विचार सुरू ठेवलाय, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू। शेवटी एकदा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे। त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल, बावनकुळे साहेब बोलत आहेत, मी बोलतोय, आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलत आहेत। परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले। आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं। शरद पवारांची बुधवारी भेट घेणारे महादेव जानकर यांनीही मंगळवारी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। माढा लोकसभा मतदारसंघ जानकरांसाठी सोडण्याची ऑफर शरद पवारांनी दिली। त्यांचीही मनधरणी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केलेला दिसतो। सोलापूर मतदारसंघात कुणाला उमेदवारी याचाही तिढा सागर बंगल्यावर सोडवण्यात येतो। त्यासाठी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनीही नुकतीच फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। तर सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे हे फडणवीसांचा फोन आल्याचं सांगतात। परभणीची जागा भाजपला मिळावी यासाठीही माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्याचं ते सांगतात। 15वी, 16वी, 17वी जागा राष्ट्रवादी लढली, पण या तिन्ही जागा राष्ट्रवादी हारलेली आहे। आणि माझ्या ऐकण्यात किंवा टीव्हीवर कधीही अजितदादांनी परभणीची जागा मागितली असं आलेलं नाही आहे। भारतीय जनता पार्टी परभणीची जागा 18व्या लोकसभेला स्वतः लढेल, कारण आज आमच्याकडे 2 आमदार या मतदारसंघामध्ये आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेस गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून मला मैदानात पार्टी उतरेल। तर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतली नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही फडणवीस करताना दिसतात। हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी बुधवारी फडणवीसांची बंगल्यावर भेट घेतली। जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नामुळे जे काही विषय पुढे आलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित साहेबांनी पूर्णपणे आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य तो मार्ग आमचे हे वरिष्ठ दोन्ही नेते काढतील, आमचा पक्ष काढेल, या पद्धतीची चर्चा झाली। चर्चा सकारात्मक झाली।
जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीस सागर बंगल्यावर वाटाघाटी करत असतानाच राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत भेट झाली। या भेटीनंतर दक्षिण मुंबई, शिर्डी हे 2 लोकसभा मतदारसंघ मनसेला सुटतील अशीही चर्चा सुरू आहे। हे दोन्ही मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडे। या चर्चांमुळे आधीच कमी जागा मिळणार या धक्क्यात असलेल्या शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थता मात्र निर्माण झाली। आता दक्षिण मुंबई सोडण्यास भाजपानं नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे शिर्डीच्या जागेवर तडजोड होणार का ते पाहावं लागणार आहे। आता शिंदेच्या शिवसेनेचं योग्य समाधान करण्याचं आणि यावर तोडगा काढण्याचं कामही सागर बंगल्यावरच होईल असं दिसतंय। जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे, जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे, जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं आहे। भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन तिढा सोडवण्यासाठी मतदारसंघात फिरत आहेत, तर फडणवीस स्वतः सागर बंगल्यावर नेत्यांच्या गाठीभेटी करताना दिसतात। माढ्या पाठोपाठ साताऱ्यात उदयनराजे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे। हा मतदारसंघ युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार आहे। उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर लढण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येतं। उमेदवारी मिळाली नाही तर स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याचा राजेंच्या समर्थकांचा आग्रह दिसतोय। यातच उदयनराजेंनी सागर बंगल्यावर फडणवीसांची बुधवारी भेट घेतली। या दोन्ही नेत्यात 2.5 तास चर्चा झाली। दिल्लीतल्या नेत्यांशी संवाद, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकांना उपस्थिती, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेचा जागा वाटपात सन्मान, इच्छुकांशी चर्चा आणि नाराजांची समजूत अशा अनेक आघाड्यांवर फडणवीस सध्या लढताना दिसतात। जागा वाटपाची पूर्ण यादी जाहीर झाल्यानंतर रुसव्या फुगव्यांना आणि बंडखोरीला वेग येण्याची मात्र शक्यता आहे। अशा स्थितीत सागर बंगला हे राजकारणाचं केंद्र झाल्याचं स्पष्ट होत आहे। सागर बंगल्याचं महत्व हे फडणवीसांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थानही अधोरेखित करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।